दहनाबरोबरच शोभेच्या दारूची आतिषबाजीही करण्यात आली। यावेळी बोलताना फुलचंद कराड म्हणाले की यावर्षीपेक्षाही पुढील वर्षीची कार्यक्रम अधिक दर्जेदार करण्याचा आपला मानस असून यावर्षीच्या कार्यक्रमांना परेडकर रसिकांनी भरभरून दाद दिल्याबद्दल त्या सर्वांचे आभारही त्यांनी व्यक्त केले। पुढच्या वर्षी आणखी लहान तोंड केली त्याची मोठं तोंड करावं लागतील, आणखी इथं लाइटिंग करावं लागेल, यंदा इथं पाणी होतं, इथं बसण्याची व्यवस्था करू, आणखी वेगवेगळे दारू जरा जास्त आले, शोभेची दारू अशा प्रकारे तुम्ही म्हणता दारू शोभेची दारू आणू। दुष्ट माणसाचं धन या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचं धन आहे आणि म्हणून त्याला रावण धन म्हटलंय। मी परत एकदा आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे। मला माहिती आगामी नगर परिषदेची निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची व्यापक बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चंदूलाल बियानी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत निवडणुकीची रणनीती, कार्यकर्त्यांच्या सूचना, इच्छुकांचे मनोगत आदी विषयांवर चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहरची आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चंदूलाल बियानी यांनी दिली। सदरची बैठक शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात गुरुकृपानगर येथे होत असून या बैठकीत आगामी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात व्यापक चर्चा करण्यात येणार आहे। निवडणुकीची रणनीती ठरवणे, निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच इच्छुकांचे मनोगत या विषयावर सदरची बैठक होईल। नामदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, विद्यमान तसेच माजी नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष चंदूलाल बियानी यांनी केले आहे। आजच्या बातमीपत्रात एवढेच। उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी पीसीएन न्यूजवर एक पाऊल प्रगतीकडे। बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ISO मानांकित तालुक्यातील पहिली मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट।